माझं मूल एकदम शांत आहे, पण त्याचं ना लक्षच लागत नाही. आमचं मूल कॉन्स्टंट बडबड करतं, पण एका जागी अजिबात शांत बसत नाही. या दोन्ही मुलांमध्ये ADHD असू शकतो, पण प्रकार वेगवेगळे. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आम अ सायकोलॉजिस्ट. आज मन धागा धागाच्या नवीन एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत ADHD आणि त्यांचे प्रकार. प्रत्येक ADHD मुलाची लक्षणं, त्यांची तीव्रता आणि त्यांचे परिणाम हे वेगवेगळे असतात. सो काही मुलांचं लक्ष लागत नाही, काही मुलं चंचल असतात आणि काही मुलांमध्ये या दोन्हीचं मिश्रण असतं. नंबर 1, इनअटेंटिव्ह टाईप. या मुलांचं लक्ष लागत नाही. ते दिसताना जरी शांत दिसले, एका जागी बसत असले, तरी सुद्धा त्यांचं मन एका जागी स्थिर राहत नाही. मुलांना असं वाटतं किंवा आपण ॲज अ पेरेंट्स असं म्हणतो की अरे हा कायम ऐकत का नाहीये, तर त्याचं मन एका जागी शांत नसल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम येतो. नंबर 2, हायपर ॲक्टिव्ह इम्पल्सिव्ह टाईप. ही मुलं कायम चंचल असतात, त्यांना सारखं काहीतरी करायचं असतं, कायम त्यांचं बिहेवियर ॲक्टिव्ह मानलं जातं. त्यांना कुठे एका जागी शांत बसायचं आहे, गप्प बसायचं आहे किंवा थोडासा पेशन्सनी वागायचं आहे, शांत राहायचं आहे, हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग असतं. तुम्ही त्यांचं लक्षण जर बघाल तर ते कायम कुठेतरी चालतायत, कुठेतरी उड्या मारतायत, कायम कुठेतरी एनर्जी रिलीज करायचा प्रयत्न करत असतात. नंबर 3, कंबाईंड टाईप. म्हणजे या दोन्ही टाईप्सचं मिश्रण. कधी कधी मुलाचं लक्षही लागत नाही किंवा कधी कधी हालचालींचं ओव्हरलोड होतं. ह्या सिच्युएशनमध्ये पालकांनी व्हिज्युअल रिमाइंडर, स्टिकी नोट्स, त्याचबरोबर मूड ट्रॅकर या सगळ्या चार्ट्सचा उपयोग करायला हवा. ADHD हा काही ब्रेनमधला प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं ब्रेन फक्त वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतं आहे. त्यामुळे पालकांनो लवकर ओळखा, समजून घ्या आणि ही सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हाताळा. यातनं काय होणार आहे तर तुमचं मूल त्याचं जग सुंदरपणे बघू शकणार आहे. जर तुम्हाला पेरेंटिंग कसं करावं हा प्रश्न पडत असेल तर माझा पेरेंटिंग इसेन्शियल्स कोर्स नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी DM करा पेरेंटिंग.